देवा. चोडप्पा, राघोबा. देवी नेवाशेवरनं सांगावा आला आहे. राघोबा. आई आणि पिताश्रींचं पत्र आलं आहे. मला खूप आनंद वाटला. आई आणि पिताश्रींचं म्हणणं आहे की आपण एकदा नेवासेला जाऊन येऊया. म्हाळसा, आता ह्या कृतयुगातील अवतार कार्याची समाप्ती समीप आली आहे. ह्यानंतर त्यांची भेट होणं हे शक्य नाही. तेव्हा मला असं वाटतं की आपण त्यांना इथेच बोलून घेणं हेच इष्ट ठरेल. आपण इथून लवकरात लवकर प्रस्थान करणार आहोत असं त्यांना सांगावं का? नाही म्हाळसा, ह्या क्षणी नको. प्रथम त्यांना इथे येऊ दे, मग सांग. तेच उचित ठरेल. आपण त्यांना त्वरित निरोप पाठवूयात. चोडप्पा. जी देवा. चौडप्पा, आई आणि पिताश्रींना निरोप पाठवा की आम्ही त्यांना जेजुरीत बोलावले आहे. वही जी. येतो देवा. आजा, कोण आले बघ. या 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 या, बसाजी. बानू कुठे दिसत नाही. तुम्ही सगळे असे गप्प का आहात? बानू कुठे बाहेर गेलीये का? नाही, हातच आहे वाड्यात. मग तुम्ही असे दुःखी का दिसत आहात? अव बानून स्वतःला कोंडून घेतलंय. माझी शंका खरी ठरली. काय झालंय? तसं नवं काय नाही हो, पर आज पतूर देवीमुळे माझी बानू दुःखी होती. आणि आता काय? लवकर सांगा. जी, देवानं बानूशी बोलणं टाकलं आहे. तिच्याकडे बघत बी नाहीत. इतकं सारं घडून गेलं, पण बानूला ठाऊक नाही की तिच्यासाठी कोणी कोणी काय काय प्रयत्न केले आहेत. स्वाभाविक आहे. ब्राह्ममुहूर्तावर मी तिला सदैव शक्तिपीठांचे दर्शन घडवणार आहे. आणि हा देखील एक प्रयत्न असेल. पण आता जो अवधी उरला आहे त्यात जर बानूला सत्य कळले नाही तर प्रस्थानाचा निर्णय आपल्याला मागे घेता येणार नाही. मी तिला तसे शुभ संकेत दिले आहे. तिच्यासाठी जे कल्याणकारी असेल तेच घडेल. परमनियतीच्या मनात जर तिला कैलास प्राप्त व्हावं असं लिहिलं असेल तर तसं घडल्या वाचून राहणार नाही. ज्या अर्थी इतके प्रयत्न करून काही घडलं नाही त्या अर्थी निर्णायक वेळ आहे. बानूला आत्मज्ञान होऊन ती आपल्या सोबत जर शिवलोकी आली तर सर्वाधिक आनंद मला होईल. हे रंगा, आता काय करायचं र? अगं आया, आता म्या तरी काय सांगू ग? मला तर काय सुधरणा झाले.
आजा, अरे आजा, अरे बाबा असा नुसता हातावर हात धरून बसू न ग. मग आता मी काय करावं तूच सांग शेवंती. अजून बी माझ्या डोळ्यामोर इंद्रदेव काय म्हणलं ते जाता जात नाही बघ. म्हाळसा देवीसनी खरं काय हाय ते समद ध्यानात आलं हाय. म्हणूनच आता जे काय करायला हवं ह्याचा विचार करायला हवा का नाही? मी एक विचारू का? नाही म्हणजे मी परत बानुताईसनी बोलवाय जाते. अगं गंगे, इंद्रदेव येऊन गेलं तरी बी ती बाहेर नाही आली. हा, विचार कर की व्हायचं. आजा, जे काय करायचं हाय ते आपल्यालाच करायचं हे ध्यानात ठेव. ए आजा, मी काय म्हणतो, तू म्हाळसा देवीसनी जाऊन भेट. भैरव बाबा, म्हाळसा देवीसनी समद कळालं आहे. आता त्याच देवासंग कैलासामध्ये जाती. बानून काय करावं? आता मोहर काय करावं हे बघूया आपण. अगं पोरी, कशापै असं वागतीय? या बापाची तुला काळजी हाय का नाही? बार मला काय बी सुधरणं झालं होतं बघ. मी आता तर गडावर गेले आणि माळसाताई मला म्हणल्या कथ्यासनी समद ठाव झाला. मला तर वाटत होतं का समद संपलं. आता मी काय करणार? देवांसंग कैलासमंदी कशी जाणार? मला तर मोर वाट बी दिसत नव्हती बघ. काय सैरबैर झाले होते. म्या गडावरनं निघाले आणि तडक हात येऊन तेव्हा मोर झोकून दिलं स्वतःला. आमसनी समद ठाव झालं हाय. इंद्रदेव हात आले होते, मग देवासनी जाऊन भेटून आलं. मग हात येऊन त्यांनीच आम्हाला सांगितलं का म्हाळसा देवीसनी खरं काय हाय ते समद ठाव झालं हाय. हे ऐकल्यावर आमच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे तू हातच राहणार वय बानू? म्हणजे देवांसंग म्हाळसा देवी जाणार कैलासात जो अवतार संपून? कोणास ठाव मोर काय होणार आहे. पर देवांनी मला दृष्टांत दिला आहे बघा. देवानी तुला दृष्टांत दिला? ओय, आज ब्राह्म मुहूर्तावर ते मला भेटा येणार आहे. मी तर म्हणते बानू, तवाच देवासनी समद एकदाच विचारून घे. अगं शेवंती, अगं देव भेटणार आहेत नव. त्यांच्या मनात असेल काय बाय, नाही तर त्यांनी बानूसनी उगा असा दृष्टांत दिला असता होय. ओय, मला शक्तिपीठांचं दर्शन व्हावं म्हणून ते हात येणार आहेत. मला ही 12 शक्तिपीठ बघायची आहेत आणि ते गणेश म्हणले तसं त्या जागेवरली माती बी घेऊन यायची आहे. बानूला जेव्हा कळेल की मी पार्वती आणि ती जयाद्री आहे तेव्हा ती शिवलोकी येण्याचे धाडस करणार नाही आणि ती इथे राहण्याचा आग्रह धरू शकते. या उज्जैनीच्या शक्तिपीठाचे रक्षण करण्यासाठी मी ज्या भैरवाची स्थापना केली त्याचे नाव आहे कपिलांबर.